अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। पितृपक्ष श्राद्ध पक्ष हे उद्या म्हणजेच 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत आहे। हा जो काही काळ आहे हा आपल्या पितरांना समर्पित असतो। तुम्हाला दोष असो वा नसो, सगळ्यात आधी श्राद्ध पक्ष किंवा तुम्हाला पितृदोष किंवा तुम्हाला तुमच्या घरातल्यांचं जे कोणी गेलेलं आहे, आपल्याला 3 पिढ्यांपर्यंत आपल्याला श्राद्ध करावं लागतं। 3 पिढ्यांपर्यंत म्हणजे माझे सासरे, त्यांचे वडील, त्यांचे वडील, 3 पिढ्यांपर्यंत आपल्याला पितृदोष लागत असतो। म्हणून 3 पिढ्यांचं श्राद्ध आपल्याला करायचं असतं। आता काय होतं आजकाल की फक्त आई वडील म्हणजे सासू सासरे गेले आहेत त्यांचंच करतो, त्यांच्या सासू सासऱ्यांचं आपण करत नाही। मग त्याच्यासाठी आपण सर्व पितरीला काही उपाय किंवा सेवा करत असतो। आता मी तुम्हाला सांगणार आहे की पितृपक्ष पितृदोष हा 3 पिढ्यांपर्यंत लागत असतो। पितरांचे श्राद्ध हा आपल्याला 3 पिढ्यांपर्यंत करायचं असतं। दुसरं, पितृपक्षामध्ये काही गोष्टी करायच्या, काही करायच्या नाही, काही संभ्रम आहे ज्याच्याबद्दल आज आपण बघणार आहोत। कुठला दिवस वाईट नसतो, कुठले पितर अजिबात वाईट नसतात। मनातून भ्रम काढून टाका की ताई माझी डिलिव्हरी आहे तर मी करू का, किंवा माझ्या मुलाचा वाढदिवस आहे मी करू का, मी ही सेवा करू का, मी ती सेवा करू का। सगळ्यात आधी पितृपक्षामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करायची आहे। भले तुम्हाला पितृदोष असो वा नसो, तुम्हाला सेवा करायची आहे। आता 11 गुरुवार मध्ये आपल्या पितृपक्षामध्ये 11 गुरुवार येतात, काउंट करायचा का करा। दुसरं की ताई आम्ही गुरुचरित्राचं पारायण करतो आहे, पारायणाची समाप्ती करतो आहे, उद्यापन करतो आहे, मग ते लक्ष्मीचे असो किंवा स्वामींच्या गुरुवारचे असो, करू शकता, काहीच अडचण नाही। सगळ्यात आधी पितृपक्षामध्ये लग्नाची बोलणी करत नाही, शुभ कामं आपण करत नाही। याचं तुम्हाला कारण सांगते। काय असायचं ना, आपण जेव्हा शुभ काम करत असतो, एखादं चांगलं काम करत असतो बघा, आपलं संपूर्ण तन मन आपण त्याच्यातच व्यस्त असतो आपलं। आता लग्नाची बोलणी करायची आहे तर मग आपण प्लॅनिंग करत असतो, किंवा घराचं तुम्ही घर खरेदी करू शकत नाही, तुम्ही लग्न करू शकत नाही का, तर ते श्राद्धांचे दिवस आहे म्हणून नाही। म्हणजे श्राद्ध किंवा आपले जे गेलेले व्यक्ती आहेत ते वाईट नाहीये। आपण जेव्हा एखादं शुभ काम करत असतो तेव्हा आपलं मन त्याच्यात रमतं आणि आपण पितरांच्या सेवेतून आपण लांब होतो। म्हणून आपण श्राद्ध पक्षामध्ये किंवा जे पितृपक्षात असतात त्याच्यात शुभ काम करायचे नाही। हे 15 दिवस आपल्या पितरांसाठीच घालायचे असतात। 365 दिवसांपैकी फक्त एवढे दिवस असतात। रोज कोणीही पितरांची सेवा करत नाही, कोणी हार घातलेला लवकर बदलत नाही, किंवा जो फोटो ठेवलेला असतो तो आपण बदलत नाही, तर आपण सेवा काय करणार आहे, बरोबर ना। म्हणून हे जे 15 दिवस असतात त्याच्यात मध्येच फक्त पितरांना समर्पित असतं। तुम्हाला जर एखादी सेवा करायची असेल, तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा, पितृदोष माझा जावा, किंवा माझ्या ज्यांच्यामुळे मी सगळं हे वैभव भक्ती आहे, जे आजकाल वडिलोपार्जित जमीन किंवा वडिलोपार्जित बरेच काही लोकांना भेटलेलं असतं, तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला वडिलोपार्जित भेटलेलं आहे, त्याचा उपभोग घेतो, पण त्यांच्यासाठी आपण काहीच करत नाही। म्हणून हे जे 15 दिवस असतात त्यांच्यासाठी सेवा करायची असते, त्यांना सद्बुद्धी मिळावी, त्यांना मुक्ती मिळावी म्हणून सेवा करायची असते। हो, तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता, तुम्ही नवनाथ पारायण करू शकता, तुम्ही श्रीमद संक्षिप्त भागवतांचं पारायण करू शकता, तुम्ही कुठलीही सेवा करू शकता। सेवेला बंधन नाही। उलट तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण केलं आणि माझ्या पितरांसाठी मी केलं, समजा माझ्या सासऱ्यांसाठी मी केलं, माझ्या सासूबाईंसाठी मी केलं, ही सेवा मी त्यांच्यासाठी केली आहे की त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी। जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी सेवा करताना की त्यांच्या आत्म्याला किंवा त्यांच्याकडनं काही घ्यावं म्हणून अजिबात सेवा करू नका, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी किंवा त्यांना सद्बुद्धी द्यावी म्हणून जर तुम्ही सेवा केली, किंवा जर तुम्ही म्हणजे आता काही पण सेवा जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी सेवा केली, तर पितृदोष असो वा नसो आयुष्यात कधीही कशाची कमी पडणार नाही। म्हणून सगळ्या सेवा करा, काहीच मनात आणू नका। दुसरं, पितृपक्षात काय करू नये। आता काय करावं तर सगळं करावं, फक्त लग्नाची बोलणी किंवा जे शुभ कामं आहे, मग ती एंगेजमेंट आहे, लग्नाची बोलणी आहे, घर घेऊ शकत नाही, घराची बुकिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी टाळाव्या, नाही करायच्या। आता सगळ्यात महत्वाचं की काय गोष्टी नाही करायच्या। सगळ्यात आधी तर पितृपक्षामध्ये ना मांसाहार नाही केलं पाहिजे। पितृदेवता आहे, पितृ सुद्धा आपले देव आहे। आजकाल आता बघा आज तर गुरुवार झालेला आहे, उद्यापासून सगळ्या घरात सुरू होतील। ज्यांचे आई वडील गेलेले आहे, मोठे धाकले म्हणतो ना की जे मोठे व्यक्ती आहे, घरातला जो मोठा व्यक्ती आहे, आता समजा जर तुम्हाला दीर आहे, जावई, खरं तर सगळ्यांनीच पितृपक्षामध्ये
मांसाहार नाही करायचा, कारण आपण त्यांची सेवा करत असतो. मांसाहार करायचा नाही. किती तुम्ही पाळताय हे तुमच्यावर आहे, पण खरंच पितृपक्षामध्ये मांसाहार करायचा नाही. बऱ्याच वेळा असं होतं की तुमच्या वडिलांचं तुम्ही श्राद्ध घालता, त्याच्यानंतर तुम्ही मांसाहार बिनधास्त लोक सर की एकदम बिनधास्त मांसाहार करता. हे चुकीचं आहे. पितृपक्षामध्ये संपूर्ण 15 दिवस फक्त वडिलांचं पित्राचं श्राद्ध घातलं म्हणून आपण मोकळे होतो असं नाही. 3 पिढ्यांपर्यंत आपल्याला तो दोष लागत असतो. म्हणून सर्व पितरी अमावस्यापर्यंत मांसाहार करायचा आणि अर्थात नंतर तर नवरात्रच लागते. म्हणून सगळ्यात आधी की आपल्याला मांसाहार वर्ज्य आहे. दुसरं की आता बऱ्याच वेळा असं होतं की बाबा आपण आता बघा तुमच्या घरात पण असं कोणी असेल की कोणी नख कापत नाही, कोणी केस कापत नाही. जोपर्यंत आपल्या दिवंगत व्यक्तींचं श्राद्ध तुम्ही घालत नाही तोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. आता आजकाल कोणी पाळतं, कोणी पाळत नाही, पण हो हे शास्त्रात पण सांगितलं आहे. बऱ्याच घरात तर असं असतं ना की पितृपक्ष म्हणजे आपल्या पितरांचं श्राद्ध होईपर्यंत महिला डोकं पण धुवत नाही. तर हे डोकं वगैरे धुणं ह्या गोष्टी तुमच्याकडे पाळत असतील तर तुम्ही पाळा, पण मी मांसाहार कडकडून वर्ज्य करा. तुम्हाला केस नाही कापले तर अतिशय उत्तम, शक्य असेल तर ते अवॉइड करा. नख वगैरे कापणं तर हे पण अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. नाही शक्य होत तर तुम्ही करू शकता. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. तुम्ही कमीत कमी मांसाहार आणि केस तरी कापू नका जोपर्यंत तुमच्या पितरांचं श्राद्ध म्हणजे सर्व पितरी अमावस्यापर्यंत ह्या गोष्टी करू नका. आणि अर्थात नंतर तर नवरात्रला लागतं तेव्हा पण आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण करत नाही. पितृदोष पितृदेव वाईट नाहीये, ते फक्त बघत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं सगळं केलं आहे तो माझ्यासाठी काय करतो. आणि खरं सांगा आपण काय करतो आज, अरे माझी वडिलोपार्जित इतकी जमीन आहे, माझ्याकडे एवढं आहे. तुम्ही काय केलंय? तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही फक्त तुम्हाला जी वडिलोपार्जित जमीन भेटली आहे, जी काही प्रॉपर्टी तुमच्या आई वडिलांनी तुमच्या आजी आजोबांनी कमवून ठेवली आहे त्याच्यावर आपण माच करत असतो. आपण एक अभिमान सांगतो की आमच्याकडे एवढे. अरे तुम्ही काय केलं आहे ते बघा. आणि जरी तुमच्या नशिबाने जर तुम्हाला वडिलोपार्जित सगळं भेटलं आहे तर तुम्ही तर काहीतरी देणं लागतं त्यांचं, की फक्त भेटलं मग खायची प्यायची मजा हाजा करायचं असं नाही. पितृदोष असतो, ज्याला पितृदोष असतो त्याला विचारा त्याची काय हाल होता. आणि खरं तर ह्या तुमच्या चुकांमुळे तुम्हाला पितृदोष लागलेला पण असतो की पितृपक्षात तुम्ही पालन करत नाही. मद्यपान, धूम्रपान, मांसाहार हे वर्ज्य आहे. इवन ड्रिंक पण करायची नाही पितृपक्षामध्ये. कोण पाळतं मला माहिती नाही, पण ह्या गोष्टी खरंच पाळायला शिका. आधीचे लोक खूप काही करायचे. आपण 22व्या शतकात आहोत, आपण या गोष्टी पाळत नाही. कर्म चांगले असणं सगळं मान्य आहे, पण काही नियम असतात, आपलेही काही कर्तव्य आहे जे आपण पार पाडले पाहिजे. भले पितृदोष असो वा नसो, सगळ्या सेवा करा, सगळ्या गोष्टी करा, पण काही गोष्टी आहे ज्या आवर्जून करायच्या नाही, ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.